नमस्कार, मी कांचन झुंज। आता आपण परचेस एंट्री करतोय, तर त्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे ती कशी करतात। आता माझ्याकडे हे बिल आहे, हे PNK सिल्क अँड साडीज, हे साडीचं बिल आहे। आता आपण बिलाप्रमाणे ह्याचे हे जे दोन पार्सल दिसतात ते काढून घेतलेत। आता ते आपण फोडून घेणार आहे। तर व्यंकटेश सर फोडतात आहे। आता ह्या बिलात आहे ना, हे जे डिझाईन नंबर जे दिसतात तर ते आपल्याला सॉर्ट करून घ्यावा लागतील। एकूण क्वांटिटी 40 आहे बिलाची। तर आता डिझाईन नंबर वाईज सॉर्टिंग करून घेतील प्रतीक्षा मॅडम। थोडासा व्हिडिओ आता साडीचे डिझाईन नंबर आहे त्याच्यावर। आता त्या डिझाईन नंबर प्रमाणे एक एक वक्कल आपण ठेवून घेणार आहे। सहा नंबर, सात नंबर, मॅडम बरोबर ते केले। आता मी त्या बिलाची एंट्री करते रिटेल वेअर सॉफ्टवेअर मध्ये। तर मी माझं लॉग इन टाकते। ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस मी माझी एंट्री करणार आहे। इथं मी ऍड वर क्लिक केलंय। त्याच्यानंतर वेअर हाऊस लोकेशन, कारण मी वेअर हाऊस मध्ये परचेस करते म्हणून। त्यानंतर मी माझा सप्लाय टाकणार PNK। इथं बिल नंबर, इथं मी डेट टाकणार। इथं एक स्क्रीन आली आहे माझ्यासमोर लॉब, त्यात मी लॉब साडी सिलेक्ट करणार आहे, कारण मी साडीचं बिल परचेस करते। जर मला रेडीमेडचं बिल परचेस करायचं असेल तर मी गारमेंट सिलेक्ट करणार। शूटिंग शर्टिंग असेल तर फॅब्रिकमध्ये। तसं इथं सगळे वेगवेगळे लॉब आहेत। तर मी आता सध्या साडी सिलेक्ट करते। साडीमध्ये इथं मला कॅटेगरी विचारते, तर माझी कॅटेगरी मी साडी। त्यानंतर सब कॅटेगरी येईल BLR। वेगवेगळ्या बिलांचं वेगवेगळे सब कॅटेगरी आहे। ब्रँड त्याचा आहे PNK। सिल्क साडी आहे ती। आता क्वांटिटी विचारते, तर पहिल्या डिझाईन नंबर मध्ये 4 नग आलेले आहे। इथं माझा परचेस रेट आहे तो टाकते मी। त्याच्यानंतर सेल रेट, अशाच प्रकारे मी सगळ्या डिझाईन नंबरची एंट्री करून घेणार आहे। दुसऱ्या डिझाईन नंबरला 2 नग आहेत। एंटर करत मी पुढची एंट्री करणार आहे। आता मी माझे हे सगळे 11 जे डिझाईन नंबर होते बिलामध्ये ते मी इथं
टाकून घेतले. त्याचे इथं सेल रेट जे काही ते HODनी दिले होते ते परचेस रेट. इथं माझी 40 नगाची क्वांटिटी मॅच झाली आहे. त्याच्यानंतर आता बिलामध्ये आपल्याला डिस्काउंट आहे, तो डिस्काउंट इथं मी टाकून घेते माझा. इथं माझं बिल टॅली झालेलं आहे. हो घाल लोखंड क्वांटिटी. त्याच्यानंतर मी माझा आता बिल नंबर चेक करते बरोबर टाकलाय की नाही मी. डेट वगैरे रेट पण चेक करून घेतली आहे. आता मी इथं सेव्ह करणार माझं बिल. सेव्ह होते. हा व्हाउचर नंबर आलाय. तर तो व्हाउचर नंबर मी बिलावर टाकलाय. त्याच्यानंतर आता मला लेबलची प्रिंट द्यायची आहे. इथं तर मी आता डू यू वॉन्ट टू प्रिंट लेबल इथं यस करणार. त्याच्यानंतर माझं लॉब साडी सिलेक्ट करणार. आता बारकोडची प्रिंट येते आहे. आता हे बारकोड जे आता डिझाईन नंबरला मी टाकून घेणार. देन त्याच्यानंतर ते बारकोड साडीला लावून घेऊ. अशा प्रकारे परचेसची जी प्रोसिजर आहे ती पूर्ण झाली आहे. आता हे प्रतीक्षा मॅडम टाकतात आहे डिझाईन नंबर वाईज बारकोड. एका ह्याला किती आहे? 4 आहे ना.